तर तिजोरीची चावी आमच्याकडे, तिजोरी मालक असं म्हणून धमकावतायत का? धमक्यांचं राजकारण करायचंय का, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। तर अजित पवार अर्थमंत्री असले तरी मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी दिलेली आहे। काय तिजोरी? कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत। काय राहिलंय तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवताय। हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचंय काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशानी तुम्हाला लोकांना घुमवायचंय काय? ही जी पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये, हे बरोबर नाही। एक सांगतो तिजोरीची चाबी आहे, दुसरा म्हणते मालक आहे, तिसरा म्हणतो खाता आहे। म्हणजे बाकीच्याकडे काही नाही तर मतं नका देऊ, तुम्हालाच मतं द्या, महाराष्ट्र विकून खाणार तरी। आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळे निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। त्या तिजोरीमधून आम्हाला जे काही आमच्यासाठी जे काही घ्यायचं असतं तर आम्ही घेत असतो। आमच्या विकासाच्या येतं कुठे खुंटी बसत नाही किंवा आमच्या विकासाच्या आड कोणी येऊ शकत नाही, एवढं मात्र निश्चित आहे। आम्हाला ज्या दिवशी निधी कमी पडेल त्या दिवशी यावर आम्ही भाष्य करू। बघा, असं आहे, राज्याचा प्रमुख चेहरा हे राज्याचे मुख्यमंत्री असतात आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत। त्यामुळे कोण काय बोलतंय, कोण काय सांगतंय, याला आमच्या लेखी काही महत्व नाहीये। जो महाराष्ट्राचा चेहरा आहे, जो मुख्यमंत्र्यांचा चेहरा आहे, ते देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि ते सगळ्या घटकांना, सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहेत, महाराष्ट्राचा विकास करणार आहेत आणि ते जे काय करतायत ते तुम्हाला दिसतंय। कुठे होता महाराष्ट्र आणि आज कुठे आहे महाराष्ट्र, आणि त्यामुळे बाकीच्या गोष्टींमध्ये मला काही तथ्य वाटत नाही। तर मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात असं शिरसाटांनी म्हटलेलं आहे। तर यावर वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली, पाहूयात। हे त्यांनी सांगितलं। त्याच्यावरती चंद्रकांत पाटलांचं मी स्टेटमेंट ऐकलं की तिजोरी जी आहे त्याच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी सुद्धा मालक त्याचा जो आहे, आणि तशा तुम्ही मालकाला न विचारता तिजोरीमधले पैसे काढले तर ते काय समजलं जाईल? माझा एक प्रश्न आहे की ही तिजोरी ना तुमची आहे ना तुमची आहे, ही तिजोरी महाराष्ट्रातल्या जनतेची आहे। तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला काय समजून चाललेलं आहात? ते तुमचे गुलाम नाही आहेत। त्यांनी सत्तेमध्ये तुम्हाला बसवले, त्यांचा सन्मान करायला शिका, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, ह्या चाव्या तुमच्याकडे कशासाठी दिलेल्या आहेत? ह्या चाव्या तुमच्याकडे लोकांना मदत करण्यासाठी दिलेल्या आहेत, विकासासाठी दिलेल्या आहेत। ह्या चाव्या तुमच्या पार्टीचा फंड नाही। मी सातत्याने एक गोष्ट मी किती वेळा बोललेली आहे की काही लोकांना असं वाटायला लागलं मुंबई महानगरपालिकेची तिजोरी माझा स्वतःचा जो आहे तो पार्टीचा फंड आहे। आता राज्य सरकारमधल्या लोकांना वाटायला लागले की तिजोरीमधल्या चाव्या ह्या आमच्या पार्टीच्या आहेत। एक म्हणतो हा मालक आहे, दोन म्हणतो आमच्याकडे चाव्या आहेत। ह्या तुमच्या नाही आहेत, ह्या आहेत आणि लोकांना